मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भगवान नृसिंहाकडून दैत्यराज हिरण्यकश्यपूचा वध कसा झाला। तर नृसिंह जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर नृसिंह जयंती आता येत आहे, त्या दिवशी सर्वांनी हिरण्यकश्यपूच्या वधाची कथा नक्की ऐकावी। तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स आल्या, काही जणांच्या कमेंट्स आल्या की ताई तुमचा आवाज खूप छान आहे, तर आम्हाला खूप तुमचा आवाज आवडतो। तर थँक्स माझ्या आवाजासाठी। माझ्याजवळ स्पीकरसुद्धा नाही आहे, न मी काही लावत कानामध्ये, न बोलायच्या वेळेस मी स्पीकर लावत। जो रिअल व्हॉईस आहे माझा तोच व्हॉईस मी तुमच्यासमोर बोलते का, ते व्हॉईसमध्ये बोलतात की आवाज चांगला यायला पाहिजे, ते सुद्धा नाही आहे माझ्याकडे। फक्त मोबाईल रेकॉर्डिंग आणि पुराण एवढंच ठेवते मी माझ्याजवळ, आणि पार्थिव शिवलिंग बनवलेली राहते। ज्यावेळेस मी पुराण वाचते, विष्णू पुराण असो या लिंग पुराण असो या शिवपुराण असो, कुठलंही लिंग पुराण 3:30 नंतर वाचते, म्हणजे प्रदोषकालाला सुरुवात होऊनच जाते, 4 साडेचार होऊनच जातात। अगोदर माझी सेवा करून घेते, पार्थिव शिवलिंग बनवते। पार्थिव शिवलिंगाला लाल चंदनाचं पाणी, त्या पाण्यामध्ये कमलगट्ट्याचा मणी, आणि मग त्या शिवशंभूचा अभिषेक करायचा लाल चंदनाने। त्याच्याने झाला का मग दुधाने करायचा, दुधाने झालं का मग परत पाण्याने करायचा। मग बेलपत्री अर्पण करायची, शहद लावून चंदन लावून, बेलपत्री असेल जवळ तर बेलपत्री अर्पण करायची, गुलाबाची फुलं अर्पण करायचे, शेवंतीचे फुलं, जे फुलं असतील आपल्याजवळ ते अर्पण करायचे। तांदूळ, काळी तीळ, जवस, कमलगट्ट्याचे मणी, लोंग, मिरी, भस्म, अजून त्याशिवाय पानाचा विडा, 2 नागिनचे पानं घ्यायची, त्या नागिनच्या पाण्यामध्ये 7 नाही तर 11 लवंगा ठेवायच्या, वरून पण 2-2 लवंगा चिपकायच्या, आणि पानाचा विडा हातात धरायचा, आणि आपल्या मनातल्या इच्छा बोलून शिवशंभूला अर्पण करायच्या। पाण्याच्या विड्याला जर आपण चढवला शिवाला तर शिवजी आपल्यावर खूप लवकर प्रसन्न होतात, म्हणून पानाचा विडा दररोज चढवा। ज्या मुलामुलींचे लग्न होत नसतात, नोकरी, व्यापार, आर्थिक अडचणी असतील, काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे, या कर्ज झालेलं आहे खूप, तर त्यांनी शिवलिंगावर सफेद फूल आणि पानाचा विडा अर्पण करा, सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। तर मी हे पुराण वाचण्याच्या अगोदर ही माझी संपूर्ण सेवा मी करून घेते। मग शिवाला सांगते की तुम्ही या माझ्याजवळ, मी कथा वाचत आहे, तुम्ही बी ऐका माझ्यासोबत। मग शिवशंभूची पार्थिव शिवलिंग झाल्यावर मी पुराण उघडवते, पुराण बोलते, पुराण वाचते, तुम्हाला श्रवण करवते। आणि पुराण वाचणे झाले, विष्णू पुराण आणि लिंग पुराण दोघी सोबतच वाचते, अर्धा तास काढून, दोघांचा 1 घंटा काढून मी सोबतच वाचते। तोपर्यंत तेलाचा दिवा, तुपाचा दिवा, अगरबत्ती, एक पाण्याची बाटली जवळ असते, त्या पाण्याच्या बाटलीत थोडी रक्षा घालते, ते पाणी पूर्ण माझ्या घरात शिंपडते। दुकानं आहे माझ्या, त्या दुकानांमध्ये, पार्लरमध्ये, शॉप आहे 2-3 शॉपमध्ये, आणि मग ते पाणी सर्वांना घरात देते, मटक्याच्या पाण्यात टाकून देते, ते पाणी थोडं अमृत राहतं शिवाचं। एवढं पुराणांचं पाणी आपण घर बसल्या तीर्थ करून घेतो, म्हणून सर्वांनी जे व्हिडिओ ऐकत आहात त्यांनीसुद्धा पाण्याची बाटली जवळ ठेवून द्यायची, मोबाईल जवळ ठेवून द्यायचं, ते पाणी मटक्यात टाकायचं, सर्वांना प्यायला द्यायचं। एवढ्या मंत्र आपले पडतात, पुराण किती महान राहतं। कुठे पण पुराण जर वाचतात गावामध्ये, तिथं पुराणाचे डोकं टेकायला जातात लोक, दर्शनाला जातात। आपण घर बसल्या हे पुराणांचं पुण्यफळाची प्राप्ती करून घेत आहे, आणि आपल्या घरात पूर्ण पॉझिटिव्ह ऊर्जा करून घेत आहे, म्हणून एक पाण्याची बाटली ठेवते, आणि दूध चांदीच्या वाटीत, त्यात थोडं साखर घालून ते दूध सर्वांना, घरातले जेवढे जण आहेत तेवढ्यांना पंचामृत देते। अशी मी माझी पूजा भक्ती सेवा करते आणि पुराण वाचते। तर आता आपण आज भगवान नृसिंहाकडून दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या वधाची कथा ऐकणार आहोत। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। श्री गणेशाय नमो नमः। नंदीश्वर सनत कुमारांना म्हणाले, हे मुने, दक्ष यज्ञाचा विध्वंस करणाऱ्या वीरभद्र हाही शिवजीचाच अवतार आहे। सती चरित्रात त्यांची संपूर्ण कथा सांगण्यात आली आहे, म्हणून त्यांचे चरित्र येथे पुन्हा अद्भुत करत नाही। आता मी तुम्हाला शिवजीच्या शार्दूल अवताराची कथा सांगतो। जय आणि विजय हे विष्णूचे द्वारपाल होते। एकदा श्रीहरी आणि लक्ष्मी एकांतात असताना तुम्हा चौघा कुमाराचे तेथे आगमन झाले। त्यावेळी स्वामींच्या आज्ञेला अनुसरून त्या दोघांनी तुम्हाला श्रीहरीच्या भेटीला जाऊ दिले नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना शाप दिला। शापामुळे ते कश्यप पत्नी दितीच्या पोटी दैत्य म्हणून जन्मले। हिरण्यकश्यप हा तिचा ज्येष्ठ पुत्र। तिच्या दुसऱ्या पुत्राचे नाव हिरण्याक्ष। ब्रह्माजींनी पृथ्वीच्या उद्धारासाठी श्रीहरींना प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी वराह रूप धारण केले, करून रसातळाला गेलेली पृथ्वी आपल्या दाढावर तोलून वर आणली, आणि महाबल्याने
उन्मत्त झालेल्या हिरण्याक्ष दैत्याचा वध केला. आपल्या भावाचा वध झाल्याने आणि हिरण्यकश्यपूला फार राग आला. त्याने देवांचा सूड घेण्याचा निश्चय केला आणि ब्रह्माजीच्या उद्देशाने 10,000 वर्ष कठोर तपस्या केली. त्यांच्या तपाने प्रसन्न झालेल्या ब्रह्माजींनी त्याला वर मागण्यास सांगितले. तो म्हणाला, हे प्रभू, मला तुम्ही निर्माण केलेल्या या सृष्टीतील देव, दानव, मानव, यक्ष, राक्षस, पशु, पक्षी, वृक्ष, पर्वत यांच्यापैकी कोणाकडूनही कोणत्याही अस्त्रशस्त्रांनी सकाळी वा रात्री आत किंवा बाहेर मृत्यू येऊ नये. ब्रह्माजीने त्याला अपेक्षित वर दिले. हिरण्यकश्यपू आपल्या शोणितपूर नामक नगरात परतला. प्राप्त झालेल्या वरदानामुळे तो बलाढ्य आणि अजिंक्य झाला. त्याने दशादिशातील दैत्य एकवटले आणि त्रिभुवनावर स्वारी केली. सर्वत्र विजय संपादन करून तो शोणितपुरास आला. तेथून सर्व लोकांवर निरंकुश सत्ता गाजवू लागला. तो अतिशय पापी आणि कुकर्मा होता. त्याने देव, ब्राह्मण, ऋषीमुनींना फार उपद्रव केले. श्रीहरीचा तो मोठा वैरी होता. फारच छळ केला. त्यामुळे भक्तवत्सल श्रीहरी अत्यंत संतप्त झाले. ते हिरण्यकश्यपूच्या राजसभेतील एका स्तंभातून नृसिंह रूपातून प्रकट झाले. त्याने त्यांचा राजसभेतील एका स्तंभातून नृसिंह रूपाने प्रकट झाले. त्यांचे स्वरूप विक्राळ आणि भयदायक होते. ते उग्र तेजाने तळपळत होते. प्रकट होताच त्यांनी असंख्य दैत्यवरांना क्षणार्ध काळ धाडेत लोटले. त्यानंतर हिरण्यकश्यपूशी अतिभीषण युद्ध केले. संध्यासमयी त्यांनी दैत्यराजाला उंबरठ्यावर खेचत नेले. त्याला आपल्या मांडीवर घेऊन दोन्ही हातांच्या तीक्ष्ण नखांनी त्यांचे पोट विदीर्ण केले. हिरण्यकश्यपूचा वध झाल्याने सर्व जग स्वस्थ आणि सुखी झाले. देवांनी दुधंबी वाजवली आणि नंतर ऋषी मुनींनी श्रीहरीचा जय जयकार करून आनंद उत्सव साजरा केला. त्या समयी श्री विष्णूंचे अद्भुत रूप पाहून प्रल्हादाला व लक्ष्मीलाही मोठे आश्चर्य वाटले. योगायोग असा की हिरण्यकश्यपूला ठार करूनही नृसिंहाचा कोपाग्री शांत झाला नाही. त्यामुळे सर्व जग व्याकुळ झाले. आता काय होणार आहे या चिंतेने देवांना ग्रासले. नृसिंहाच्या संतापाच्या ज्वालांनी भयभीत होऊन ते सर्वजण दूर पळून गेले. त्यांना शांत करण्यासाठी काय उपाय करावा यावर विचारविमर्श करू लागले. त्यांनी प्रल्हादाला त्यांच्यापाशी पाठवले. भगवान नृसिंहांनी त्याला अभय देऊन आपल्या हृदयाशी धरले. त्यामुळे त्यांचे हृदय शांत झाले. पण कोपाग्री यत्किंचितही शांत झाला नाही. तेव्हा व्यतीत झालेले ब्रह्मादी देव आणि ऋषी शिवप्रभूंना शरण गेले. ते शिवजींची स्तुती करू लागले. म्हणाले, महादेव, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्यावर कृपा करा. आमच्या आणि विश्वाचे रक्षण करा. ज्या ज्या वेळेला आम्ही संकटग्रस्त आणि दुःखी झालेलो आहोत त्या प्रत्येक वेळी आम्हाला धीर देऊन तुम्ही स्वार्थाने सांभाळले आहे. समुद्र मंथनाच्या वेळी कालकूट विष निर्माण झाले. ते तुम्ही प्राशन केले नसते तर त्यांच्या दाहाने सर्व विश्व भस्मसात झाले असते. ते विष ग्रहण करून तुम्ही नीलकंठ नावाने प्रसिद्ध झाला. या जगात जो कोणी दुःखामध्ये तुमचे नाव घेतो, आतुरतेने तुमचा धावा करतो, त्यांचे सर्व दुःख तुम्ही हरण करा. हे सर्व श्रुत आहे. हे प्रभू, भगवान नृसिंह यांनी हिरण्यकश्यपूला ठार केलेले असले तरी त्यांचा क्रोध शांत झाला नाही. त्या क्रोधरूपी ज्वालांनी आम्ही संत्रस्त झालो आहोत. त्यांना शांत करणे हे केवळ तुम्हाला शक्य आहे. म्हणून आम्ही तुम्हाला काळकृतीने प्रार्थना करत आहोत. तर ब्रह्मादींनी देवांना अगतिक झालेले पाहून भक्तवत्सल शिवजींना दया आली. ते म्हणाले, देवा हो, शरणागताचे दुःख नाहीसे करणे, त्यांचे रक्षण करणे हे माझेच व्रत आहे. जो मला शरण येतो तो मला सर्वाधिक प्रिय असतो. त्याला सुख देण्यासाठी मी अहोरात्री कष्ट घेतो. तुमचे घराणे मी ऐकले आहे. आता निर्भय होऊन आपापल्या स्थानी जा. नृसिंहाचा कोदाग्रीश मी शांत करतो. मी आश्वासाने देवांना धीर आला. ते शिवस्मरण करत आनंदाने स्वस्थानी गेले. आणि मग नंतर नंदेश्वर म्हणाला, सनतकुमारजी, देव आणि ऋषी आपापल्या स्थानी गेल्यावर भगवान शंकर नृसिंहाचा क्रोध कसा शांत करायचा यावर विचार करू लागले. त्यांनी वीरभद्रेचे स्मरण केले. तेव्हा अतिउग्र स्वरूपाचा 3 नेत्र असलेल्या मस्तकी जटामुकुट धारण केलेल्या प्रलय अग्नी समान तेजस्वी विक्रांत दाडांचा दाढी मिशा असलेल्या कृष्णवर्णाचा साक्षात रुद्र स्वरूप असा वीरभद्र आपल्या हुंकाराने विक्रांत दाडांचा दाढी मिशा असलेल्या कृष्ण अवताराचा साक्षात रुद्र स्वरूप असा वीरभद्र आपल्या हुंकाराने दशदिशा दनादन टाकीत होते. मोठ्याने हट्टहास करीत असे. आपल्या महापराक्रमी गणांसह तेथे उपस्थित झाला. त्याने शिवजींना आदराने नमस्कार केला व म्हणाले, स्वामी, मला कशासाठी बोलावले? शिवजी म्हणाले, वीरभद्रा, नृसिंहाच्या क्रोधाग्नीमुळे देवांना मोठे भय उत्पन्न झाले आहे. त्यांना शांत करा. आधी समापचाराने काम होते का ते बघा. हे ऐकलेच नाही तर तुझे भैरव रूप दाखव. शिवजीच्या आदेशानुसार वीरभद्र शांत स्वरूप धारण करून वेगाने नृसिंहापाशी गेला व म्हणाले, माधव, तुम्ही जगाला सुखी करण्यासाठी हा अवतार धारण केला आहे. तुम्ही लोकांच्या कल्याणासाठी आजपर्यंत अनेक अवतार घेतले आहेत. पुढेही घेणार आहात. मत्स्य अवतारात तुम्ही स्वतःच्या शेपटीला नाव बांधून मनुला प्रलय अग्नीतून
प्रलय सागरातून फिरवलेत, त्यांचे रक्षण केले, कूर्म अवतार घेऊन सर्वांचे पालन केलेत, वराह अवतार घेऊन पृथ्वीचा उद्धार केला, नृसिंह रूप धारण करून हिरण्यकश्यपूचा वध केला, पुढे वामन अवतार घेऊन तुम्ही बळीला बंधनात टाकणार आहात. अशा प्रकारे जेव्हा जेव्हा या जगात उत्पन्न होते तेव्हा तेव्हा तुम्ही अवतार घेऊन त्या दुःखाचे निवारण करता. हे श्रीहरी, तुम्ही महान शिवभक्त आहात. तुम्ही वेदना प्रतिष्ठा मिळवून दिलीत, कल्याणमयी अशा धर्म मार्गाची स्थापना केली. या संपूर्ण विश्वात तुमच्यासारखा व तुमच्याहून श्रेष्ठ असा कोणीही नाही. तुम्ही नृसिंह रूपाने प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला, त्यामुळे तुमची प्रल्हादाची रक्षण आणि विश्वास शांती प्रस्थापित करणे आदी अवतार उद्दिष्ट साध्य झाले आहे. आता कृपा करून हा घोर अवतार लीन करा. हे ऐकून नृसिंह अधिकच संतापले. ते दात होठ खाऊन म्हणाले, वीरभद्रा, मला शहाणापणा शिकू नकोस. जेथून आला आहेस तेथे मुकाट्याने परत जा. मी चराचर सहारा करणार आहे. माझा सहार होऊ शकत नाही. सर्वत्र माझेच शासन आहे. माझ्यावर सत्ता गाजवणारा दुसरा कोणीही नाही. मी सर्व शक्तींना प्रवृत्त करणारा, त्यांना विलीन करणारा आहे. माझ्या प्रभावामुळे हे विश्व निर्भय होते. या जगात जे जे बल, पराक्रम, तेज आणि बुद्धी यांनी समृद्ध आहे, ते सर्व माझेच विभूती महत्व आहे. परमार्थाने जाणून घेण्यास योग्य असा मीच एक मात्र आहे. सर्व देव माझ्याच अंशाने उत्पन्न झालेले आहे. माझ्यामुळे ते सामर्थ्य संपन्न आणि ऐश्वर्यवान आहेत. माझ्या नभी कमळातून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजींनी माझ्या आज्ञेचे व संपूर्ण विश्व निर्माण केले. मी स्वतंत्र आहे, स्वयंभू आहे, विश्वाचा स्वामी आहे, परम तेजस्वी आहे. मी काळ आहे, जगाचे विनाशे कारण आहे आणि मृत्यूलाही मृत्यू देणारा आहे. म्हणून हिरण्यकश्यपूला ठार करून मी चराचराचा संहार करण्यास प्रवृत्त झालो. माझ्याबद्दल तुम्ही किती सांगू. तू मला शरणी आणि निर्धर्ध हो. नृसिंह रूपधारी श्रीहरीचे अहंकारयुक्त बोलणे ऐकून वीरभद्राला राग आला. तो म्हणाला, हे विष्णू, तुम्ही विश्वाचे ईश्वर असलेल्या शिवजींना जाणत नाही का? ते सनातन परब्रह्माणी मायाचे अधिपती आहेत. ते अविनाशी परमपुरुष आहे. तुम्ही प्रकृती स्वरूप आहात. त्यांच्या संकल्पनाच तुमची उत्पत्ती झाली आहे. ब्रह्माजी तुमच्या नाभी कमळातून उत्पन्न झाले आहेत असे तुम्ही म्हणता. पण विश्वाची सृष्टी करण्यासाठी त्यांनी नीललोही शिवजीचे ध्यान करून उग्र तपस्या केली होती. शिवजीच्या वरप्रसादानेच त्यांना सृष्टी रचनेचे आगाध सामर्थ्य प्राप्त झाले. हे कसे विसरतात? त्यानंतर ते ब्रह्माजीच्या ललाटातून प्रकट होऊन रुद्र रूपाने तुम्हाला सहाय्यभूत झाले. यावरून तुम्ही त्यांना प्रकृतीच्या अधीन आणि जन्म घेणार मानव असाल तर मी तुम्हाला अज्ञानी, अभिमानी, विकारीच समजेन. शिवप्रभूच्या शक्तीच्या एकांशाने युक्त होऊन तुम्ही हिरण्यकश्यपूचा वध केला आणि मूळ तत्व न जाणता अहंकाराने युक्त होऊन स्वतःचा पराक्रम गरजून सांगत आहात. हे काही योग्य नाही. वस्तुत तुम्ही ना सर्जन करते आहात, ना पालन करते व ना संहार करते आहात. तुम्ही जे कार्य करता जे शिवजींच्या प्रेरणेने करता, म्हणून तुम्ही पराधीन आहात. तुम्ही कधीही स्वतंत्र नाही. भगवान शिव हेच विश्वाचे स्वामी आहेत, शासन करते आहेत. ज्याप्रमाणे एखादा कुंभार चक्राला गती देऊन त्यांच्याकडून आपापले अपेक्षित असे कार्य करून घेतो, त्याप्रमाणे शिवप्रभू तुम्हाला प्रेरणा देऊन अवतार घ्यायला लावतात. अदृश्य राहून आपल्या अनंत शक्तीने या विश्वाचे संचालन करतात. त्यांचे महात्म्य अगाध आहे, अनंत आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. सर्व प्रकारची कार्य करून ते अकर्तपणाच्या भावाने अलिप्त असतात. आजही कूर्मरूपीधारी अशा तुमचे कपाल शिवजींच्या अस्तित्वा माळमध्ये विद्यमान आहे. दक्ष यज्ञाच्या वेळी यज्ञरूपी अशा तुमचा मीच चिरचेत केला होता. तो प्रसंग आठवतो ना? तुमच्या देखतच तुमच्या पुत्राचे, ब्रह्माजीचे 5वे मस्तक छाटले. हे विसरलात काय? ददाचीने युद्धामध्ये तुम्हाला आणि मरुदगणांना कसे पराभूत केले होते तो आठवा. तुम्हाला सुदर्शन चक्र कोणी दिले तो आठवा. तुमच्या इच्छा करून तुमचे प्रत्येक विघ्न कोणी दूर केले ते आठवा. हे सर्व शिवजींच्या लीला कर्तृत्व आहे, ज्याची शक्ती तुम्ही तुमच्यासह ब्रह्मस्तंभपर्यंत विस्तारलेली आहे. त्या महाप्रभूच्या शक्तीनेच युक्त होऊन विश्व कार्यरत होते. त्यांच्या मायेनेच मोहित होऊन अज्ञानाने स्वकृत तत्वाच्या टेंबा फिरवते. शिवजीचे तेजस्वी महात्म्य जाणून घेण्यास कोणीही समर्थ नाही. सूक्ष्म बुद्धीने विचार केल्यावरच त्यांचे परम श्रेष्ठत्व आणि व्यापकत्व लक्षात येते. तुम्ही स्वतःला काल समजत असाल तर परमेश्वर सदाशिव महाकाल आहे. ते विश्वरक्षक, विश्वशासक आणि विश्वनियामक आहे. सत्यस्थितीची तुम्हाला महाकाल जाणीव करून देणे उद्देशाने शिवजीच्या आज्ञेने मी येथे आलो. माझ्या बोलण्यातून योग्य ते प्रभाव घेऊन तुम्ही आपण शांत व्हा. अन्यथा शिवप्रभूचे क्रोधरूप असा हा वीरभद्र तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही.
नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, पितामह, शिवजीचे चरित्र खूपच अलकादायक, पावन आणि सुखदायक आहे. ज्याप्रमाणे अमृत प्राशन करून मन तृप्त होत नाही, त्याप्रमाणे शिवकथाचे कितीही श्रवण केले तरी समाधान होत नाही. म्हणून आपल्याला मायेचा आश्रय घेऊन भक्तांना आनंद देणाऱ्या शिवजींना आणखी कोणकोणत्या लीला केल्या आहेत ते सांगा. ते ऐकून ब्रह्माजींना फार आनंद झाला. ते म्हणाले, हे मुनी, सनतकुमार व्यासांना शिवचरित्र ऐकवत असताना त्यांची उत्सुकता सातत्याने वाढवत होते. शंखचूडाच्या वधाची कथा ऐकल्यावर त्यांनी सनतकुमार तुमच्याप्रमाणेच प्रार्थना केली. तेव्हा ते म्हणाले, व्यासजी, नाना प्रकारच्या लीला करणारे तुम्हाला अंधकासुराने शिवजीचे गणाध्यक्ष पद कसे प्राप्त केले ती कथा सांगते. एकदा देवांचे चक्रवर्ती सम्राट असलेले शिवप्रभू गिरजेसह काशीला गेले होते. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी तेथे निवास करायचे ठरवले. त्या काशीला आपली राजधानी म्हणून घोषित केले. भैरव नावाच्या मंद्राचलाला एक वर दिला होता. त्या वराला अनुसरून त्या पर्वतावर गेले. त्यांच्या पूर्व भागातून हिंडत असताना विश्रांतीसाठी एका ठिकाणी बसले. त्यावेळी पार्वतीने कौतुकाने हसत हसत आपल्या रक्तवर्ण हातांनी त्यांचे डोळे झाकले. त्यामुळे सर्वत्र घोर अंधार पसरला. शिवजींना स्पर्श केल्याबरोबर त्यांच्या कपाळावरील अग्नीने तिचे हात तापले आणि त्या हातातून घामाचे थेंब टिपकू लागले. त्या थेंबापासून कराल मुख आणि कुरूप जटाधारी काळा अंध असा एक भयंकर बालक उत्पन्न झाला. त्याच्या सर्व अंगावर मोठमोठे केस होते. ते अत्यंत संतापी आणि उत्पन्न होताच विकृत बालकाने खूप आरडाओरड केली. तो कधी हसत होता तर कधी रडत होता, कधी गात होता तर कधी नाचत होता, कधी उड्या मारत होता तर कधी जिभेला चाटत होता. त्या अद्भुत बालकाला पाहून पार्वती आश्चर्यचकित झाली. तेव्हा शिवजी हसून म्हणाले, गिरजे, तू माझे डोळे झाकलेस म्हणून असे घडले. आता याला का घाबरतेस? तेव्हा तिने त्या डोळ्यांवरील हात पटकन काढून घेतले. त्यामुळे सर्वत्र प्रकाश पडला. ते उजेडात तो बालक फार भयावह दिसू लागला. तेव्हा गिरजेने विचारले, नाथ, हा विरूप बालक कोण आहे? कोणाचा पुत्र आहे? याला तुम्ही कशासाठी उत्पन्न केले आहे? हा दुसऱ्याच कोणी उत्पन्न केला आहे? त्या शिवजी म्हणाले, अंबिके, तू माझे डोळे झाकलेस तेव्हा तुझ्या हातून खाली पडलेल्या घामापासून हा अंधक नामक बालक उत्पन्न झाला आहे. म्हणून तूच याची रचना केली आहेस. म्हणून आपण आपल्या संख्येचा विचार घेऊन यांच्याबाबत जे योग्य असेल ते कर. त्यांच्या सांगण्यावरून गौरीने अनेक उपायांनी त्या बालकाचे पुत्रवत रक्षण केले. असो, येथे थोड्या विषयानंतर करून दुसरा कथाभाग सांगतो. कश्यप पुत्र हिरण्याक्षला मूलबाळ नव्हते. त्यामुळे आणि त्याची पत्नी दुःखी होती. एके दिवशी त्याच्या ज्येष्ठ बंधूची पुत्रसंतती पाहून त्याची पत्नी म्हणाली, नाथ, या मुलाकडे पाहिल्यावर आपल्याला संतती नाही ही व्यथा फार तीव्र होते. तुम्ही शिवजींची आराधना करून त्याच्याकडून पुत्रप्राप्तीचे वरदान मागवून घ्या. हिरण्याक्षला तिचा विचार पटला. तो घोर अरण्यात जाऊन शिवजीच्या उद्देशाने तपस्या करू लागला. रोष आणि दोष यांना जिंकून प्रदीर्घ काळ कठोर तपश्चर्या केल्याने त्याचे शरीर सुकून झाले आणि अगदी लाकडासारखे झाले. त्याने आराधना पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि हिरण्याक्षला दर्शन दिले व म्हणाले, दैत्येंद्रा, तू कशासाठी एवढी तपश्चर्या करत आहेस? तुला काय पाहिजे ते सांग, मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करीन. शिवजीने पाहून हिरण्याक्षला फार आनंद झाला. त्याचा आनंद गगनात मावेना. त्याने दोन्ही हात जोडून त्यांना दोघांना नमस्कार केला. त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे चंद्रशेखर, माझ्या भावाला हिरण्यकश्यपूला प्रल्हाद आदी 5 पुत्र आहेत, पण मला मात्र एकही पुत्र नाही. माझे राज्य पुढे कोण चालवणार? धर्म जाणणाऱ्या महर्षी पुत्रांनी असणाऱ्या मरणोत्तर ऊर्ध्वगती मिळते असे सांगितले आहे. म्हणून सर्व लोकांच्या मनात पुत्रप्राप्तीची अभिलाषा असते. पुत्र नसेल तर मेल्यावर आपले तेज पशूंमध्ये प्रविष्ट होते. पुत्रहीनांना श्रेष्ठ लोकही प्राप्त होत नाही. ज्याला पुत्र नाही त्याला चांगला लोकही मिळत नाही. म्हणून मी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तप करत आहे. तरी कृपा करून मला दैत्य कुळाला अनुकुरूप असा बलवान आणि पराक्रम संपन्न पुत्र द्या. त्याचे मनोगत जाणून शिवजी म्हणाले, दैत्यराजा, तुझ्या नशिबात संतती योग नाही, तरीही मी तुला एक पुत्र देणार आहे. मला एक पुत्र आहे, त्याचे नाव अंधक. तो तुझ्यासारखाच वीर्यवान आणि पराक्रमी आहे. तू दुःख सोडून त्याला पुत्र म्हणून स्वीकारणार असशील तर मला सांग. हिरण्याक्षाने त्याचा प्रस्ताव तत्काळ मान्य केला. शिवजींनी पार्वतीशी विचारविमर्श करून अंधकाला त्याच्या स्वाधीन केले. त्यामुळे हिरण्याक्षाला फार आनंद झाला. त्याने नाना विधी स्तोत्रांनी त्यांची स्तुती केली. त्यांना प्रदक्षिणा घालून तो आपल्या स्थानी गेला. प्रत्यक्ष शिवजीचा पुत्र मिळाल्यामुळे हिरण्याक्षाला जीवनातील सर्व मरगळ नाहीशी झाली. त्याच्या अंगात नवा उत्साह संचारला. राज्य विस्ताराचा निश्चय करून त्याने सर्व अंगावर स्वारी केली. तेथे विजय संपादन करून तो भूलोकी आला. त्याने सर्व पृथ्वीला आपल्या अधीन केली. तिला आपल्या राज्यात म्हणजेच पाताळात रसातळाला नेली. त्यामुळे सिद्ध, मुनी, देव, मानव या सर्वांना मोठे भय उत्पन्न झाले. त्यांनी अनंत
पराक्रमी अशी श्रीहरीची आराधना केली। तेव्हा भगवान विष्णू सर्वात्मक यज्ञमय आणि विक्राळ असे वराह शरीर धारण केले। त्या वराह रूपी भगवानांनी आपले तीक्ष्ण सुळ्यांनी पृथ्वी विदर्भ करून पाताळात मुसंडी मारली। आपल्या धडकांनी लक्षावधी दैत्याचा भीषण संहार केला। अनेक राक्षसांना आपल्या टाचेखाली रगडून ठार केले। मग त्यांनी सुदर्शन चक्राने हिरण्याक्षाचा शिरच्छेद केला। अंधकालाला राजसिंहासनावर बसून त्याला अभिषेक केला। रसातळात गेलेल्या पृथ्वीला आपल्या दाढांनी पाताळावरून वर आणले। तिची पाण्यावर स्थापना केली। तिला आपली शक्ती देऊन तिचे रक्षण केले। तेव्हा ब्रह्मादी देवांनी ऋषीमुनींनी तिची स्थापना केली आणि तिला आपली शक्ती देऊन तिचे रक्षण केले। तेव्हा ब्रह्मादी आणि ऋषीमुनी यांनी अपार स्तुती केली। देव कार्य संपन्न करून वराहरूपी श्रीहरी प्रसन्न मनाने आपल्या स्थानी गेले। हिरण्याक्षाचा वध झाल्यामुळे त्रिभुवनातील सर्व लोक आणि प्राणी मात्र सुखी झाले। हिरण्यकशिपूचा वध व्यासाजींनी सनतकुमारला विचारले, हे महाप्रभू, प्राज्ञ हिरण्याक्षाचा वध झाल्यानंतर त्याच्या मोठ्या भावाने हिरण्यकशिपूने काय केले याविषयी काही सांगा। सनतकुमारांनी शिवचरणाचे स्मरण केले व म्हणाले, मुनिवर्य, आपल्या भावाचा वराहरूपी नारायणांनी वध केला आहे। हे ऐकून हिरण्यकशिपूला संताप आला, पारावरच राहिला नाही, तो दुःखाने व्याकुळ झाला। त्याच्या मनात श्रीहरीविषयी कमालीचे द्वेष निर्माण झाले। त्याने सूड घेण्याचे ठरवले आणि आपल्या हिंसप्रिय वीरांना बोलवावून घेतले। त्यांना देव, ऋषी, मुनी, श्री विष्णूंची आराधना करणारे प्रजनन जेथे जेथे वैष्णव दृष्टी पडेल त्या सर्वांना त्रास देण्यास सांगितले। मग काय विचारता, त्यांची आज्ञा शिरसावज्ञ मानून असुरांनी त्रैलोक्यात मोठे थैमान घातले। त्यांनी सर्व लोके जाऊन प्रचंड विध्वंस केला। त्यामुळे देवांनी पलायन केले। ते पृथ्वीवर येऊन गुरुरूपाने संचार करून लागले। दानवांनी वैष्णवाचा मोठ्या प्रमाणात संहार केला। ऋषीमुनींची आश्रमस्थाने विध्वंस केली। यज्ञ, याग, जप, तप, अनुष्ठाने आदी धर्मकार्य बंद पडली। अशा प्रकारे त्यांनी सर्वत्र उपद्रव देणे सुरू ठेवले। हिरण्यकश्यपूने आपल्या भावाची अर्धेदेही कर्म केली। त्यांच्या पत्नीचे सांत्वन केले, तिला धीर दिला। त्यानंतर त्यांच्या मनात आपण अजर अमर अजंक्य व्हावे, सर्वत्र आपलेच एक छत्री साम्राज्य असावे, आपल्याला कोठेही प्रतिद्वंद नसावा असे विचार येऊ लागले। म्हणून तो मंदाराचरावर घेऊन गेला। तेथे घोर तपस्या करू लागला। पादगुष्ठावर उभे राहून दोन्ही हात वर करून आकाशाकडे दृष्टी लावून त्याने प्रदीर्घ काळ तपाचरण केले। तपसाधनेत मग्न असताना देवांनी दैत्यांचा बिमोड केला आणि पुन्हा आपल्या स्थानी येऊन राहिले। पुढे दैत्यराजाच्या तपश्चर्याच्या तेजाने सर्व लोकांना त्रास होऊ लागला। देव खूपच हैराण झाले। त्यांनी सत्यलोकी जाऊन ब्रह्माजींना सर्व वर्तमान सांगितले। मग भृगु, दक्ष आदी मान्यवरांना घेऊन मंदराचरावरील हिरण्यकश्यपूच्या आश्रमात गेले। त्यांनी दैत्यासुराला आनंद झाला। त्यांनी सर्वांना वंदन केले। तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, वत्सा, मी तुझ्यावर प्रसन्न झालाय, तुला हवा असेल तो वर माग, मी तुझी इच्छा अवश्य पूर्ण करेन। हिरण्यकश्यपू म्हणाला, पितामह, मला कधी मृत्यूचे भय नसावे, अर्थात मला अस्त्र, शस्त्र, पाश, ब्रज, पर्वत, पाषाण, पाणी, अग्नी, शत्रूचे प्रहार, तुम्ही निर्माण केलेल्या सृष्टीतून देव, दैत्य, सिद्ध, मुनी कोणीही प्राण्यांपासून मृत्यू येऊ नये। फार काय सांगू, मला स्वर्ग, मृत्यू, पाताळात, दिवसा, रात्री किंवा खाली, तसेच बाहेर कोठेही मृत्यू येऊ नये। त्याचे मनोगत जाणून ब्रह्माजी म्हणाले, वत्सा, तू 96 वर्ष तपस्या केली आहेस, त्याचे फल मी तुला अपेक्षित असलेले वर देतो। तू तपापासून परावृत्त हो, तू निश्चिंत राहा आणि राज्य कर। ब्रह्माजींनी त्याला दानवाचा राजा म्हणून अभिषेक केला। दक्ष, भृगु इत्यादी समोग स्वस्थानी निघून गेले। त्या वरदानाने हिरण्यकश्यप उन्मत्त झाला। त्रैलोक्याच्या स्वामीतत्वाची इच्छा धरून त्याने स्वर्गावर स्वारी केली। देवांचा पराभव करून त्याने तेथून हाकलून दिले। वैष्णवाचा, तपस्याचा, गो ब्राह्मणाचा अणवित छळ केला। सर्व धर्मांचा नाश केला। त्याच्या अत्याचाराने अंतच नव्हता। त्याच्या त्रासाने त्रैलोक्य झाले आणि पृथ्वीवरील पाप भार वाढला। परिस्थिती अगदी हाताबाहेर गेली। तेव्हा इंद्रादी व देव ब्रह्माजीच्या आज्ञेवर क्षीरसागरात निवास करणाऱ्या श्री विष्णूंना शरण गेले। त्यांची स्तुती करू लागले, त्यांना प्रसन्न केले। मग हिरण्यकश्यपूने केलेल्या दुरवस्थेचा सर्व वृत्तांत सांगितला। त्यांचे दुःख श्रीहरी गंभीर झाले ऐकून आणि त्यांनी देवांना अभय दिले व म्हणाले, तुम्ही निशंक राहा आपल्या स्थानी व मी हिरण्यकश्यपूचा वधाचा काही ना काही उपाय करतो। ते आश्वासन ऐकून देव प्रसन्न मनाने आपापल्या स्थानी गेले। त्यानंतर श्रीहरींना करार दाढा व तीक्ष्ण नखे असलेले अत्यंत उग्र नृसिंह रूप धारण केले। सूर्यास्ताच्या वेळेस ते हिरण्यकश्यपूच्या नगरात प्रवेशले। ते भयंकर स्वरूप पाहून दैत्यांना धडकी भरली। त्यांनी हजारोच्या संख्येने हल्ला की नृसिंह रूप हा त्या सर्वांचा संहार करणारा होता। नृसिंहाने त्या सर्वांचा संहार केला। हिरण्यकश्यपूचा पुत्र प्रल्हाद
हा महान विष्णू भक्त होता. दैत्यकुळात जन्मूनही भगवत भक्ती करतो म्हणून दैत्यराज त्याला वैरीच मानत असे. त्याने प्रल्हादाचे अनेक प्रकारे छळ केला होता. त्याच्या वधाचे पुष्कळ प्रयत्न केले होते, पण श्रीहरीच्या कृपेने तो सुखरूप राहिला. त्याने नुसियाला पाहिले आणि तेव्हा त्याला त्या रूपाने आपले आराध्य दैवत आले आहे त्याच्या लक्षात आले. तो हिरण्यकश्यपूला पाहिले तेव्हा रूपाने आपले आराध्य दैवत आहे असे म्हणाले. हिरण्यकश्यपूला म्हणाले, तात हे भगवान अनंत आहेत, नुसिय रूपाने प्रकट झाले आहेत. यांच्याबरोबर युद्ध करण्यास या जगात कोणीही समर्थ नाही, म्हणून तुम्ही युद्ध न करता यांना शरण जा असे भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला हिरण्यकश्यपूला सांगितले. यांची विनयपूर्वक प्रार्थना करा असे प्रल्हादाने हिरण्यकश्यपूला सांगितले. त्यांचे बोलणे ऐकून त्या दुरात्म्याला फार राग आला आणि तो म्हणाला, तू याला भितोस की काय? पण मी अजय आहे, मी अमर आहे, अवध्य आहे, मी याचा कसा समाचार घेतो ते तू बघ. मग त्याने महादैत्यांना नुसियाचा वध करण्याची आज्ञा दिली. तेव्हा दैत्यांच्या झुंडीच्या झुंडी त्याच्यावर धावून गेले आणि त्यांनी त्यांच्या असीम तेजांनी सर्वांची राख केली. अग्नीवर झेप घेणाऱ्या पतंगाप्रमाणे दैत्यांचा नाश होत आहे हे पाहून हिरण्यकश्यपू स्वतःला युद्धाला गेला. त्याने अस्त्र, शस्त्र, वृष्टी, शक्ती, पाश, अंकुश आदी सर्व आयुधासह नुसियाशी भयंकर युद्ध केले. त्या दोघांमध्ये प्रदीर्घ काळ विलक्षण महायुद्ध चालले. युद्ध करता करता तो दैत्यश्रेष्ठ मोठमोठ्याने गर्जना करत होते आणि त्रिशूळ उगाळून त्याच्या अंगावर धावला. तेव्हा नुसियाने आपल्या व्रजासमान अनेक भुजांनी त्याला पकडले आणि आपल्या मांडीवर घेतले आणि तीक्ष्ण नखांनी विदीर्ण करून त्याला मारून टाकले. मग वारंवार आघात करून त्याच्या सर्व अंगाचे चूर्ण केले. तेव्हा प्रल्हादाने नुसिंह रूप श्रीहरीचे दर्शन घेऊन त्यांना नमस्कार केला आणि त्यांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले, त्याला अभय दिले, अनेक आशीर्वाद दिले. त्याला दैत्यांच्या राज्यावर बसून ते अंतर्धान पावले. हिरण्यकश्यपूच्या वधाने देवासहित त्रिभुवनातील जीव मात्र भयमुक्त झाले. सर्वत्र शांतता प्रस्थापित झाली. असा देव कार्य सिद्धीस नेले म्हणून इंद्र ब्रह्मादिक देवांनी श्रीहरींना मनपूर्वक धन्यवाद दिले, त्यांना वंदन केले. त्यांचे गुणगान करत देव मंडळी आपापल्या स्थानी गेले. जो कोणी हे हिरण्यकश्यपूची कथा ऐकतो त्यांच्यावर कितीही मोठे संकट असो, ते हिरण्यकश्यपू आणि नुसियाची व्रताची कथा ऐकतो त्याचे मोठे मोठे संकटांचे नाश होते असे स्वतः नुसियाने श्री विष्णूंनी सांगितले. त्याशिवाय त्या व्यक्तीवर महालक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. तर अशी ही हिरण्यक्ष दैत्याची व्रताची कथा होती आणि नुसिंह अवतार विष्णू भगवानांची ही कथा होती विष्णू पुराणातील. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे विष्णू पुराणातील कथा आवडली असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप 108 वेळा दररोज करा.